महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे जे मुंबई आपला एक नारा बोलतो बटेंगे तो कटेंगे एक है तो सेव करतो बरोबर. तर या विषयावरती हे ऐकल्यावर काँग्रेसचे भरपूर झोंबले कोणी काय वेगवेगळे नारे दुसरे राहतात. तर या विषयावरती तुमचं काय म्हणणं आहे? या विषयावर म्हणण्यासारखं काहीच नाही. हिंदू एक होतोय तो काँग्रेसला का त्रास? हिंदू एकच आहे पहिल्यापासून. गेल्या 10,000 वर्षापासून हिंदू एकच आहे. राजस्थानमध्ये आपल्या एका व्यक्तीने पोस्ट शेअर केली होती मुकुल शर्माची. त्यानंतर त्याच्या क्रूरपणे तिचा गळा कापण्यात आला. त्या व्हिडिओ बनवून त्याचा गळा कापण्यात आला. यांचं कुठं ना कुठे यांचं बोलण्याचं तात्पर्य हे आहे की हिंदू वाटला गेला आहे जातीमध्ये. मोदी काय करतात? प्रधानमंत्री मोदी काय करतात? जेव्हा ते 10 वर्षापासून देशाचे प्रधानमंत्री आहेत, देशाचा राष्ट्रपती हिंदू आहेत, प्रधानमंत्री हिंदू आहेत, तिन्ही सेनेचे अध्यक्ष हिंदू आहेत, सर्व राज्यांचे जम्मू काश्मीर सोडून जो 1 महिना पहिले बनलेला सगळे मुख्यमंत्री हिंदू आहेत, राज्यपाल सगळे हिंदू आहेत. ठीक आहे, 100 करोड लोक हिंदू आहेत. हिंदू कुठे खतऱ्यामध्ये दिसतोय? आणि हा हिंदू हा फक्त इलेक्शनमध्येच का खतऱ्यामध्ये दिसतोय? आणि कोण बटेंगे कोण कटेंगे? कोण जर बटेंगे कटेंगे तर मग हे जे म्हणतात 20 करोड मुसलमान आहे हे 100 करोड हिंदूंना कापणार काय? मग हे काय करतात आहे? भांगड्या घालून बसले नाहीत सत्ताधारी. देवेंद्र फडणवीस कटेंगे तो कटेंगे. तू काय करतोस आहे? मग तलवार घेऊन बाजूला आहे, आमच्या समोर उभा राहा ना. काय करतो एकनाथ शिंदे? मग नरेंद्र मोदी 10 वर्षापासून देशाचं पंतप्रधान आहे. जे त्याला आता भीती वाटायला लागली कटेंगे. तुम्ही काय करता? भाजी तळून राहिले का? काय करतात? हिंदू का बरं खतऱ्यामध्ये आहे? आणि भाजपलाच काय दिसत आहे? जगाला काय नाही दिसत आहे? हे चुनाव आहे, हे इलेक्शन आहे, निवडणूक आहे. हिंदू एकत्रित झालं तर काँग्रेसला हिंदू एकत्रच आहे. हिंदू कुठे वाटले गेले? मुसलमानामध्ये पण 50 जाती असतात, ख्रिश्चनमध्ये पण कॅथलिक आहे, प्रोटेस्टंट आहे, हिंदूमध्ये पण असतात, हिंदूमध्ये पण आहे आणि अनादी कालापासून आहे. ब्राह्मण वैश्य शुद्ध आपल्या मध्य नागपूरमध्ये आपण बघितलं आपला भाजपचे उमेदवार यावेळेस प्रवीण यांना भेटली. काँग्रेसचे जे मागच्या वेळेस होते गणेश त्यांना भेटली. तर आपल्या यांना जेव्हा म्हणजे दोन्ही इतिहास त्या क्षेत्रामध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये हलपा समाज बहुसंख्य होते. तिथे दोन्ही उमेदवार काँग्रेसचे असो भाजपचे असो ते हलपा समाजातले नाही. तिथे हलपा समाज एकत्रित होऊन एक वेगळ्या व्यक्तीला समर्थन करतोय. म्हणजे त्याच्यामध्ये यांचं बोलण्याचं तात्पर्य हे आहे की हिंदू एकत्रित का नाही, अशा जातीमध्ये का वाटतं? जाती व्यवस्था धर्म व्यवस्था ही आजची नाही, ही अनादी अनंत काळापासून आहे देशामध्ये. आणि हिंदू हा एकत्रच आहे. जेव्हा पण हिंदूंवर ह्या छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ठीक आहे, हा ज्योतिबा फुले शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे कोणत्या पण समाज विघातक व्यक्तीला हा महाराष्ट्राने तुडवून लावलेला आहे. औरंगजेबाची कबर, पूर्ण देशावर राज्य करणारा औरंगाबादची कबर, हे त्याला महाराष्ट्राच्या मातीमधून गाडलेलं. पण त्या कबरीवरती आता कोणी माथा टेकतोय, ओवेसी प्रत्येकाची भूमिका काय? काही लोक देवाची पूजा करतात, काही लोक राक्षसाची पूजा करतात. ही प्रत्येकाची आपली आस्था असते. जर कोणाला औरंगजेबामध्ये आस्था वाटत असेल त्यांनी करावं त्याची पूजा जाऊन. ज्याला नाही वाटत तो नाही करत. हा त्याचा आस्था आणि समर्पण हा त्या व्यक्तीचं वैयक्तिक असतो. जर मला वाटत आहे की माझे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे तर मी शिवाजी महाराजांना सुरुवात वंदन करेन 24 तास. कोणाला वाटत असेल औरंगजेबाला करेल. अर्थामध्ये काय लोकशाही आहे, संवैधानिक व्यवस्था आहे. प्रत्येकाला आपला देव निवडण्याचा, नेता निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. धार्मिकरित्या पण दिलेला आहे, संवैधानिकरित्या पण दिलेला आहे. त्यामुळे मी म्हणत नाही तुम्ही औरंगजेबाकडे जाऊन काय नको पडू. हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी पण एक कट्टर हिंदू आहे. मी मेरुतीर्थच्या कबरीवर जाणार नाही. तुम्ही माझ्या गळ्यावर बंदूक जरी ठेवली डोक्यावर तरी मी जाणार नाही. मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे ना, मी नाही जाणार. त्याला जायचं तो जाणार, तुम्ही जावं. त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि फटके काय आहे हे फक्त काय मी तुम्हाला सांगतो भूषणजी, त्यांना इलेक्शन आलं भाजपला तर मुद्दे नसतात. काय म्हणणार आहे? कसं तरी हिंदूंना भीती दाखवून मतं घ्यायचे, 5 वर्ष राज्य करायचे. कसं आहे मला सांगा, कसे कटेंगे? कोण कापणार आहे हिंदूंना? हिंदूंनी मागण्या घातल्या आहेत. 100 करोड हिंदूंना कोण कापणार आहे? एवढं मोठं युक्रेन वार 3 वर्षापासून चालू आहे. 10,000 लोकांना मेले. इराकमध्ये, इस्रायलमध्ये 10-20 हजार लोक मतात 3-3 वर्ष लढाई चालते. 100 करोड लोकांना कापून टाकेल भाजप म्हणते म्हणून. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच उदयपूरचं प्रकरण सांगितलं. त्या क्षेत्रामध्ये हिंदू एकवटला नाही. त्यांच्या धर्मगुरूबद्दल कोणी असं काही बोलले
बरोबर. त्यानंतर मुसलमान समाज एकत्रित येऊन जातो, त्याच्या घरासमोर उभा राहतो आणि तलवारी घेऊन असा उभा राहतो. ते एकत्रित येऊन येतात आणि एका हिंदूच्या घरात कापला गेला, त्यासाठी किती हिंदू एकत्र आहेत. बघा, तुम्हाला म्हणतो, व्हिडिओ बनवून पूर्ण देशामध्ये निदर्शनं झाले, देशामध्ये मारपिटी काँग्रेस झाल्या. पक्षाने काय केली, काँग्रेस पक्षाची भूमिका काँग्रेस काय पक्षाने असते? राहुल गांधींनी ताबडतोब त्याचा निषेध केला त्या गोष्टीचा. राहुल गांधींनी असं म्हटलं त्यांना पकडू नका, राहुल गांधी त्यांना म्हणजे शिक्षा देऊ नका. की हिंदुत्ववाद्यांनी या देशातून हटवून लावायचं आहे, सत्तेतून हटवून. हिंदुत्ववादी म्हणजे सत्तेतून काय? आपलं बघा कसं असतं, प्रत्येक विरोधी पार्टी सत्ताधाऱ्यांना हाकलण्यासाठी इलेक्शनमध्ये येते. तर हिंदुत्ववादी काँग्रेस- उल्लेख का केला? हिंदुत्ववादी हा उल्लेख नाही केलेला आहे. तुम्ही ती ती न्यूज clip बघा, आहे, ती ती clip आहे. न्यूज बघा, ती क्लिप बघा. हिंदुत्ववादी उल्लेख नाही केला आहे. म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट आहे. कोणत्याही पण धर्मामध्ये एक पक्का असतो तो एक्स्ट्रीमिस्ट असतो. मुसलमानांना त्याला का कट्टर- तो स्पष्ट बोलत नाही? मुसलमानांविषयी का डायरेक्ट बोलत नाही? कट्टर मुसलमान जे असे जिहादी प्रवृत्तीचे आहेत, त्यांच्याबाबत त्यांची काँग्रेसची भूमिका उघडपणे का नाही बोलत? काँग्रेस बोलतात बाबत ना, जे पण गोष्ट देशाच्या एकात्मतेला आणि अखंडतेला पोषक नाही आहे, त्या सगळ्या गोष्टींबद्दल माननीय राहुल गांधीजी बोललेले आहेत. देशाची अखंडता आणि